शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धेश्वर तलावात हजारो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तलावातील प्रदूषण दूर करण्यासाठी महापालिकेनं उपाययोजना न केल्यानं माशांचा मृत्यू झाला असा आरोप भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केला आहे. सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात आणि सातत्यानं तलावातील प्रदूषणामध्ये वाढ होत चालली आहे. तलावात ठिकठिकाणी जलपर्णी साचली आहे आणि ह्या तलावाची निगा राखण्याचं काम कंत्राटदारांना देण्यात आलंय, पण त्यांच्याकडनं दुर्लक्ष करण्यात येत आहे. या संदर्भात महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्यानं तक्रार करूनही जलपर्णी काढली गेली नाही. त्यामुळे ह्या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झालाय असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केलाय. तसंच या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठवून कंत्राटदारांवरती कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली आहे. तसंच तलावातील प्रदूषण दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती सुद्धा केली आहे. तलावात मासे मरून पडल्याची माहिती मिळताच नारायण पवार यांच्यासह नागरिकांनी तलावाच्या परिसरामध्ये येऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. मृत माशांमध्ये मोठ्या माशांचं प्रमाण लक्षवेधी आहे. चांगला प्रश्न विचारला. ठाण्याची ओळख म्हणजे तळावांचं शहर आणि तळावांचं शहर बोललं तर तळावांची परिस्थिती काय ते बघा. तुम्ही जा एकदा, तुम्ही चॅनलवाले दाखवा ठाणेकरांना काय तळावांची परिस्थिती आहे. आज आम्हाला नागरिकांनी फोन केल्यानंतर आम्ही बघितले तर ह्या सिद्धेश्वर तळावाच्या याच्यामध्ये हजारो मासे मेलेले आहेत. हजारो मासे मरून दुर्गंधी पसरलेली आहेत. याच्यावरती कोणत्या प्रशासनाचा लक्ष नाही का काही नाही. अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा अधिकारी कधी बघतो, सांगतो, करतो. काय चाललंय परिस्थिती बघा ना. काय हजारो मासे इथं दुर्गंधी पसरलेली. फक्त आमच्या काही अधिकारी आहेत ना, ठेकेदारांचा बिल कसा काढायचा ते फक्त बघतात एसी मधनं. उन्हामध्ये या जरा बघा इथं काय परिस्थिती चालली या तळावांची. म्हणजे कोणाचाही धाक राहिला नाही. मला तर असं आयुक्तांचा पण धाक राहिला नाही त्यांच्यावरती, अधिकाऱ्यांच्यावरती. ज्या टायमाला एखादा अधिकारी काम चुकारू काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. पण अधिकाऱ्यांच्यावर अजून परत कारवाई झाल्या नाही कारणाने कोणी अधिकारी बिंदास कोणी आपल्यावरती कोणी हे करू शकत नाही, आपल्यावर दबाव तंत्र करू शकत नाही. अशी परिस्थिती या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेली. कारण आता आम्ही नगरसेवकांचा दबाव तर नाही राहिला. 3 वर्ष झाले महानगरपालिकेचे इलेक्शन लागले. आधी 2 वर्ष तर करून नव्हता. म्हणजे 5 वर्ष अधिकाऱ्यांना त्यांना मोकाट सुटलाय. म्हणजे त्या मोकाटच्या याच्यामध्ये पूर्ण ठाण्याचा वाटाळा गेलाय. शहराचा कचरा उचलू शकत नाही. कचऱ्याची परिस्थिती तो मनीष जोशी आहे तर त्याला काही काम करता येत नाही. त्यांच्याकडे मोठमोठे डिपार्टमेंट द्यायचे तर त्यांना कचरा उचलला पाहिजे, डम्पिंग केला पाहिजे, काही करायचं त्यांना माहीतच नाही. फक्त शोगिरी करायची, चॅनलवरती याचा दाखवायचा आम्ही काम करतो म्हणून. अरे आज पण ठाणे शहरामध्ये कचरा पडलेला आहे. आता आमच्या पर्यायनगर मध्ये त्या रस्त्यावरती कचरा पडलेले. आम्ही त्या दिवशी पर्यायनगर मधल्या लोकांनी आमच्या बरोबर मिटिंग घेतली का बाबा हे साहेब कचरा आमच्या दरवाजा समोर पडतो तो उचलत नाही. त्यांच्याकडे नाही घंटा गाड्या नाही काही. कॉन्ट्रॅक्टर लावले तर ते कोणते आहेत कुठे आहेत काय दिसत पण नाही या शहरामध्ये. म्हणजे या शहराची अशी परिस्थिती आहे. म्हणजे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी अधिकारी त्या खात्यामध्ये आहेत ना, त्या अधिकारी खात्यामध्ये बदल्या होत नाही ना, तोपर्यंत त्याच्यावरती ह्या शहराच्या विकासाच्या कामामध्ये जोर येणार नाही. जर त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या ना तर कामाला सुरुवात चांगली होईल. कारण वारंवार अतिक्रमण खात्यामध्ये तेच अधिकारी, तिथं तेच बदले तर अजिबात नाही. तिथनं इथं आता ते आमचे पाटोळे अधिकारी अतिक्रमण आले. अरे शेती त्यावरती अतिक्रमण, इकडं अतिक्रमण तिकडं अतिक्रमण, त्यांच्या लक्षच नाही. त्यांना फोन केला, हा मी सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना ते करतील आजच्याच. अरे शहरामध्ये अतिक्रमण, हातगाड्या हे ते लोकांना चालण्यासाठी रस्ते नाहीत, फुटपाथ नाही. अशी परिस्थिती कोणामुळे झाली. हे अधिकारी जे वारंवार तिथे वर्षानुवर्ष बसलेत ना तिथे. आणि मध्ये ते पेपरवाल्याने काय बातमी दिली होती, वशिलेबाजी काहीतरी रेट ठरलेलं आहे. रेटच्या याच्याप्रमाणे काहीतरी कोणाला कुठे चांगल्या ठिकाणी बदली पाहिजे अशी काहीतरी मध्ये बातमी दिल्या होत्या. मला तरी असं वाटतं ते आता खरं मानावं लागेल आम्हाला. कारण वर्षानुवर्ष तेच अधिकारी तेच हे कोणी काय त्याच्यावरती लक्ष देत नाही. लक्ष तर आयुक्तांनी स्वतः द्यायला पाहिजे. प्रशासन प्रमुख म्हणून या शहरामध्ये काय चाललंय काय नाही ते बघायला पाहिजे त्यांनी. नाही ही परिस्थिती या मासे एवढे मासे मेलेत का हजारोच्या पेक्षा जास्त असतील. एवढे मासे मेलेत ते बघण्यासाठी कोणी येत नाही. मी वारंवार तक्रारी करतो, वारंवार तुम्ही या. त्या तळावाची घाण आहे ते घाण साफ करा. ते कोणाला येऊन पडलेलं नाही. ठेकेदार येतो आपला घेतो बिल आणि परत मग त्याची मुदत संपली का त्याला वाढवून देतात मुदत. ही अशी परिस्थिती चालली आहे ठाण्याची.
चालेल.